म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठ परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। या माध्यमाद्वारे आपण समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या 205 मनाच्या श्लोकांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण श्लोक क्रमांक 63 पाहिला। त्या पुढच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला काय उपदेश देतात तो विचार आपण पाहूया। अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या रामचित्ती वसेना अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा अति विषयी सर्वदा दैन्यवाना। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं वाद घालू नये, विनाकारण फलनिष्पत्ती नसलेली चर्चा करू नये असा उपदेश समर्थांनी श्लोक क्रमांक 63 मध्ये दिला। आजच्या श्लोकामध्ये अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या रामचित्ती वसेना अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा अति विषयी सर्वदा दैन्यवाना। या श्लोकाचं वैशिष्ट्य एक आहे, या प्रत्येक चरणाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींनी अति या शब्दाने केलेली आहे आणि हे सगळं वर्णन जे आहे हे सगळं वर्णन हे एका बद्ध पुरुषाचं आहे जो केवळ संसारामध्ये रममाण आहे आणि सांसारिक सुख मिळण्यासाठी तो अतिरेक करतो आहे। अशा पुरुषाचं वर्णन
समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. मूळ कुणाला म्हटलेलं आहे? जो तमोगुणी आहे. हे जे हा जो चरण आहे हा विशेषतः तमोगुणीसाठी आहे. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. जो अज्ञानी आहे. अज्ञान आपल्याला माहिती आहे तमोगुणाचं द्योतक आहे. अंधकार आहे. समज नाही, जाणीव नाही आणि सगळीकडे त्याला सुख मिळावं अशी अपेक्षा आहे. काम करायला नको पण पैसे भरपूर मिळाले पाहिजेत. कष्ट करायला नको, भरपूर खायला मिळालं पाहिजे. उद्योगीपणा नको, झोप आणि आळस 24 तास अंगात भरलेला आहे. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. अति काम त्या रामचित्ती वसेना. काम हा फक्त स्त्री विषयक सुखभोगासाठी वापरलेला शब्द नाहीये. अत्यंतिक रजोगुण. आपल्या मनात प्रश्न असा येईल की जर रजोगुण नसता तर स्वामी विवेकानंदांचं कार्य जगाला दिसलं असतं का? रजोगुण नसता तर स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य या मायभूमीला मिळालं असतं का? रजोगुण हवाय पण तो कसा असला पाहिजे? शुद्ध रजोगुण असला पाहिजे. रजोगुण शुद्ध पण आहे आणि शबल पण आहे. शबल रजोगुणाचं अत्यंत खालच्या पातळीवरचं परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकरांच्या सद्गुरू त्यांचे परात्पर सद्गुरू बलभीम महाराज, त्यांचं एक पुस्तक आहे चौकड्यांचे राज्य, 14 चौकड्यांचे राज्य. त्या पुस्तकामध्ये प्रत्येक गुणाचे 6 विभाग केलेत. श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ. शबलचे 3 विभाग, शुद्धचे 3 विभाग. शुद्ध रजोगुण त्याच्यामध्ये श्रेष्ठ कुठला आहे, मध्यम कुठला आहे, कनिष्ठ कुठला आहे. शबल रजोगुण त्यामध्ये श्रेष्ठ कुठला, मध्यम कुठला, कनिष्ठ कुठला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की केवळ 3 गुण माहिती आहेत. खरं तर 4था ओघानी येतोच आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण. रजोगुण जर नसेल आणि तो जर जेवढा शुद्ध प्रतीचा असेल तेवढं समाज उद्धार आणि राष्ट्र उद्धाराचं कार्य होत आहे. समर्थ रामदास स्वामींचा शुद्ध रजोगुण होता का नाही? मठांची उभारणी करणं, हनुमंताची हजारो मंदिर उभा करणं, मुलांना बाहेर काढणं, घराच्या पहाटे त्यांना उठवणं, घाटावर नेणं, सूर्यनमस्कार घालायला लावणं, हा शुद्ध रजोगुण आहे. अज्ञान हे तमोगुणाचं लक्षण आहे, व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि असा जो बद्ध माणूस आहे त्याचं वर्णन पुढे. अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना. अत्यंतिक अज्ञानी आहे. त्याची धरसोड वृत्ती फार आहे. एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर तो त्याला चिकटून राहत नाही. असं केलं तर तसं होईल का, तसं केलं तर असं होईल का, मग करू का नको, केलं तर लोक काय म्हणतील, नाही केलं तर लोक काय म्हणतील, असं सारखं त्याच्या मनामध्ये चालू असतं. विकल्पच विकल्प. बरं, अशा माणसाला समाजामध्ये कुठलंही स्थान नाहीये. लोकांनी ओळखलेलं आहे.
हा नुसता गप्पिस्ट आहे, हा काही करत नाही. असा माणूस काय करतो? समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये त्याचं वर्णन फार सुरेख करतात. त्याला कधी मूर्ख म्हणतात, कधी पूर्ण पडत मूर्ख म्हणतात, तर कधी बद्ध म्हणतात. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. समर्थ अशा बद्ध माणसाचं वर्णन करताना म्हणतात, घरीच्या वरी खाय दाडा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेडमुडा, तो एक मूर्ख श्रीराम. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती, ते पडत मूर्ख श्रीराम. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नावबद्ध श्रीराम. समाजामध्ये अशा गप्पिष्ट माणसाला, क्रियाहीन माणसाला, अज्ञानी माणसाला, मूढ माणसाला कुठलंही स्थान असत नाही. मग हा काय करतो? घरीच्या वरी खाय दाडा, बायका पोरांवर कायम तासलेला, खाऊ का गिळू करतो. साध्या साध्या गोष्टीला तापटपणा ह्याचा बाहेर पडतो. घरच्या वरी खाय दाडा, बाहेर पडल्यावर गोगल गाय, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मुडा. मूड तर आहेच आहे, पण त्याला त्या मूढपणाचं वेड लागलेलं आहे. ऐसा जो का वेड मुडा, तो एक मूर्ख. संसारी सुख मानिती. समर्थांच्या वाङ्मयाची खासियत आहे. समर्थ बघतात, तुम्हाला काय पाहिजे? प्रपंच करायचा आहे, लग्न करायचं आहे, पोरबाळ होऊ द्यायची आहे, ठीक आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. इथं आळस करू नका, समर्थ सांगतात. आधी प्रपंच नेटका कर, मग पारमार्थिक वाटचाल कर. तुम्ही विवेकी पुरुषी, समर्थ म्हणता. अरे तुम्ही हुशार लोक आहेत, तुम्हाला मी काय सांगायला पाहिजे? आधी प्रपंच करावा नेटका. आधी म्हणजे किती हो? 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष प्रपंच, त्याच्यानंतर किती वर्ष जगायचे? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे सकाळच्या प्रहरी काहीतरी व्यवसायाचं, प्रपंचाचं ज्ञान बघ. दुपारच्या वेळी भोजन झाली यावरी काही चर्चा करी, काही ग्रंथ वाची. का जेवण झालं का देणार लांबून? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. त्या मेंढरासारखं नाहीये चालले बाबाजीच्या मागे. विवेकाने घ्या, बुद्धीच्या पातळीवर कसोशीनं घासून घ्या. आपण कुणाच्या मागे लागलो? आपण कुणाची संभावना करतो आहोत? समर्थ म्हणतात, तुला प्रपंच करायचा का? कर. म्हणून यावेळीमध्ये समर्थ म्हणतात, संसारी सुख मानती, ते प्राणी मूढमती. संसारामध्ये जो लिप्त झालेला आहे, ज्याला समाजाचं, राष्ट्राचं काही घेणं देणं नाहीये, असा माणूस काय? मूढमती, अज्ञानी आहे. त्याला बिलकुल अक्कल नाही. जाणून डोळे झाकीती, ते पडत मूर्ख. कधी कधी त्यांना त्याची जाणीव होते. अरे मी जे लिप्त झालेलो आहे या प्रपंचात, 4 भिंतीमध्ये अडकून पडलो आहे, माझ्या पोराबाळांमध्ये अडकून पडलो, हे चुकीचं आहे. माझे मित्र बघा काय काय करतायत. कुणी कुठल्या संघटनेचा सचिव आहे, कुणी कुठल्या संघटनेचा अध्यक्ष आहे, कुणी राज्य सचिव आहे.
आणि मी काय करतोय? घरात बसून आहे, बायका पोरांसोबत. शॉपिंगला काय जातोय, सिनेमाला काय जातोय. अरे अरे अरे, आपण ठरवलं पाहिजे आधी म्हणजे कधी. समर्थ रामदास स्वामी असे जे लोक आहेत लाचावलेले, लालचावलेले त्या प्रापंचिक सुखासाठी, त्यांना म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका. पण त्यांचे जे पट्ट शिष्य आहे, समर्थ रामदास स्वामींचे अंतरंगी शिष्य जे आहे, त्यांना ते सांगतात, अरे समर्थ म्हणतात, ऐसे देखिले ना ऐकिले, ज्यांना प्रपंचामध्ये सुख झाले. माझ्या आयुष्यात मी कुणाला पाहिलं नाही का कुणी मला म्हणलंय की मी प्रपंचात सुखी आहे, असं मी ऐकलं सुद्धा नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, संसारी सुख मानिती कायम बायका पोरांसोबत, ते प्राणी मूढमती. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी प्रपंच किती केला हो? केवळ 10 वर्ष, केवळ 10 वर्ष. 1 लाईफ 1 मिशन. एक आयुष्य मिळाले एकाच कामासाठी वापरायचं. माऊलींनी योग भ्रष्ट जी संकल्पना ज्ञानेश्वरीत वापरली आहे, ती योग भ्रष्ट संकल्पना ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींना तंतोतंत लागू होते. केवळ 10 वर्ष व्यवसाय केला, केवळ 10 वर्ष. सोडून दिलं सगळं. पुन्हा मुलाला आयुष्यात विचारलं नाही की या व्यवसायातून नफा किती झाला का नुकसान किती झालं. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नावबद्ध श्रीराम. फक्त पैसे आणि बायको. भजन, त्याचं भजन म्हणजे बायको आणि पैसे. याला समर्थ काय म्हणतात? बद्ध म्हणतात. अशा माणसाचं वर्णन समर्थ 64व्या मनाच्या श्लोकामध्ये करत आहे. अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा. प्रत्येक चरणाची सुरुवात अति शब्दाने घेतलेली आहे. अति 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 अति. किती अतिरेक झाला, किती पट झाला. अति लोभत्या क्षोभ होईल जाण. लोभी माणसाचं काही खरं नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जन्म लोभाचे फळ. खरंय का हे? आम्ही काय म्हणतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना कुठून निर्माण झाली? लोभातून, मोहातून. मनामध्ये एखादी सुप्त इच्छा आहे आणि ती बाहेर आली. आपण पाहिलंय, वृत्तींच्या पुढे ते स्फुरण निघालं. कल्पना, कामना, वासना, त्याच्यामध्ये ते रूपांतर होते. समर्थ म्हणतात, जन्म लोभाचे फळ. लोभातून मोह निर्माण होतो, मोहातून वासना निर्माण होते आणि ती प्राप्त झाल्याशिवाय जीवाची तगमग थांबत नाही. बरं, प्राप्त झाल्यानंतर एकदा तगमग थांबते का? नाही. असं वाटतं की एवढा उन्हाळा चालला आणि आईस्क्रीम खायला मिळालं नाही. मग माणूस काय करतो? आईस्क्रीम घेऊन येतो. मोठा फॅमिली पॅक आणला, खाल्ले आता, असं होत नाही. थोडं राहू द्या. मोठा पॅक आणलाय, उद्या बघूया, संध्याकाळी बघूया. म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट मला प्राप्त होईपर्यंत काय आहे? कल्पना आहे. ती हातात येईपर्यंत काय आहे? कामना आहे. आणि ती हातात आल्यानंतर पुन्हा ती परत जाऊ नये, संपू नये, ती वारंवार मला भोगायला मिळावी
म्हणून वासना आहे. आणि ती जर तृप्त नाही झाली तर ते वासनेचे बीज त्या जीवात्म्यासोबत लिंगदेहाच्या रूपाने या अष्टभौतिक देहातून बाहेर पडतात आणि नवीन जीव शोधतात. ज्या क्षणाला त्याला प्रवेश मिळाला त्या क्षणाला त्या जीवामध्ये जाऊन ते वाचतात. चेहरा आईवडिलासारखा आहे, पण वृत्ती त्या ज्या वासना राहिल्या होत्या त्या आत्मतत्वाच्या आहेत. समर्थ म्हणतात, श्रवणी लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे. आपल्याला माहिती आहे 200 समासांपैकी 5 समास समर्थ रामदास स्वामींनी श्रवणावर व्यतीत केलेले आहेत. काय ऐकलं पाहिजे, कुठं ऐकलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे, किती ऐकलं पाहिजे, कुणाकडून ऐकलं पाहिजे, किती आयाम आहे तो, नुसत्या श्रवणाला किती आयाम आहेत. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी 200 पैकी 5 समास श्रवणावर घेतलेले आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, श्रवणी लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे. एखाद्या ग्रंथाचं, एखाद्या विचारांचं श्रवण करत असताना आपल्या मनामध्ये जर त्यातून मला काय मिळेल हा जर लोभ उभा राहिला, हा जर मोह मनामध्ये प्रदीप्त झाला तर विवेक आम्हाला सोडून जातो. मग ते स्वस्वरूप कैवल्य मोक्ष ही भानगड नाहीये. याच्यामुळे माझा फायदा काय? महाराजांकडे गेल्यानंतर किंवा त्या आश्रमात गेल्यानंतर मी काही सेवा केलीये, महिनाभर दिवा लावला, मग माझं फळ काय? माझं प्रमोशन होईल का? मी महिनाभर आश्रमाला झाडून काढलं, झाडण्याची सेवा केली, माझ्या मुलाचं लग्न होईल का? काय मनामध्ये माणसाच्या अपेक्षा आहेत. मी मागे आपल्याला म्हणालो, माझा एक मित्र आहे, त्याचा व्यवसाय सीड्स फर्टिलायझर्स. त्याच्या पार्टनर, त्या दुकानाचा पार्टनर तिरुपती बालाजी आहे. आणि दर 2 महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, 6 महिने सुद्धा नाही, दर 2-4 महिन्याला तो तिरुपतीला जाऊन येतो. पार्टनरचं ते काय जे जमलेलं असेल प्रॉफिट तो त्याला देऊन येतो. तो म्हणला काही काळजीचं कारण नाही, तिरुपती बालाजीच माझा पार्टनर आहे. श्रवणी, समर्थ म्हणताय, श्रवणी लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे. हे सगळं बद्ध माणसाचं काम आहे. समर्थ जे वर्णन करताय, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अतिविषयी सर्वदा दैन्यवाना. जो मूड आहे त्याला दृढ बुद्धी नाहीये, तो ठराविकपणे डिसिजन घेऊ शकत नाही. ज्याच्या मनामध्ये काम आहे त्याच्याकडे कधीही राम त्याच्या चित्तात बसत नाही. ज्याला खूप लोभ आहे, कायम त्याच्या मनामध्ये क्षोभ आहे, कायम तो चिडत असतो, अतिविषयी सर्वदा दैन्यवाना, कायम विषयांमध्ये अडकलेला आहे, असा माणूस दैन्य आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे श्रीराम. ईश्वरे मोठे सूत्र केले, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. मनुष्य अडकून पडला त्यात. कोण आहे हा मनुष्य? हा बद्ध आहे, तो अडकून पडला. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले.
लोभाचे गुंडाळे केले उगवे ना ऐसे. असा गुंडाळा करून ठेवलाय, असं चक्र तयार करून ठेवलंय की तो त्यातून बाहेर येऊ शकत नाही. अशी परिस्थिती भगवंतानी केलेली आहे. असा जो बद्ध माणूस आहे तो केवळ प्रपंचात रमलेला आहे. बायको, मुलं याशिवाय त्याला काही दुसरं दिसत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, पुत्र कळत्र दारा इतुकाची मानुनिया थारा, विसरो न गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. केवळ प्रपंचामध्ये आसक्ती निर्माण होऊन तो जर एवढंच करत बसला, परमार्थाकडे पाहिलं नाही, भगवंताचा कधी विचार केला नाही, असा माणूस समर्थ म्हणतात मूर्ख आहे. नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी, या नाव बद्ध श्रीराम. पैसे कसे मिळतील? कमीत कमी वेळेत, कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल, याचंच चिंतन ज्याला आहे, समर्थ त्याला म्हणतात असा माणूस बद्ध आहे. समर्थांनी या 64व्या श्लोकामध्ये एका बद्धाचं, एका मूर्खाचं, एका पडत मूर्खाचं वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतायत एका ठराविक वेळेपर्यंत यामध्ये अडकून पडा हरकत नाही, कारण धन्य ग्रहस्थाश्रमो हा. सगळे आश्रम या ग्रहस्थाश्रमातूनच निर्माण होतात, म्हणून ग्रहस्थाश्रम मानला पाहिजे. परंतु त्यात अडकून बसणार का? एक संतांचं वचन आहे, चाहे चाखे प्रेम रस, चाहे राखे मान, एक म्यान में दो खड्ग, देखा सुना न का. दुसरा एक चरण असा आहे, एक कवी म्हणतो, प्रेम की गली अति साकरी, उसमें दोन समाये. एकीकडे मी प्रपंचातही रममान राही, एकीकडे मी भगवंताचंही गुणसंकीर्तन करी, असं होऊ शकत नाही. प्रपंच केला पाहिजे, तो एका ठराविक मर्यादेपर्यंत केला पाहिजे. ते कवी म्हणताय, ते संत म्हणताय, देखा सुना न कान. मी पाहिलं, जसं समर्थ म्हणतात, संसारी ज्याला सुख मिळाले असं मी देखिले ना ऐकिले. संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. तसं कवी या ठिकाणी म्हणतो, चाहे चाखे प्रेम रस, चाहे राखे मान, एक म्यान में दो खड्ग, देखा सुना न कान. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार, मळीन झाला श्रीराम. ओढ घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला श्रीराम. काय शब्द वापरला समर्थांनी! बद्ध, मूर्ख, पडत मूर्ख, त्यापेक्षा भयानक आहे हा शब्द. मोड घेतला परमार्थाचा, परमार्थापासून विन्मुख झाला, हव्यास धरिला प्रपंचाचा, कायम प्रपंच, डोक्यामध्ये एकच विषय. आमचे आप्पा स्वामी वरदानंद भारती एकदा एका ठिकाणी ते सांगतात, ते म्हणाले की मित्राला घेऊन, मित्र खूप दिवस झाला मागे लागला, तो म्हणाला की मला हिमालयात यायचे तुमच्यासोबत. आप्पा म्हणाले चल. उत्तर काशीला गेले, अजून हिमालय तर पुढेच राहिला. उत्तर काशीला गेले, 2-3 दिवस तिथं थांबूया आणि त्यानंतर मग पुढे हिमालयात जाऊया, बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे. 2-3च दिवस झाले तर त्यांचा मित्र म्हणाला, वांग्याची भाजी केली होती त्या दिवशी. तो म्हणाला, आप्पा आमची बायको वांग्याची भाजी काय करते, भरल्या वांग्याची, आ हा हा. आप्पांच्या लक्षात आलं की याचा आता ओढा कसा चाललाय, कुठे चाललाय याचा कल. आप्पा गप्प बसले. दुसऱ्या दिवशी आळूच्या पानांची भाजी केली.
पुन्हा मित्र म्हणतोय, आप्पा आमची बायको आळूच्या पानांची भाजी काय करते म्हणाले, बोट पुसून खावीत अशी भाजी. आप्पा म्हणाले, अरे अजून 8ही दिवस झाले नाही, आपण तर हिमालयाच्या पायथ्याला पण नाहीयेत आणि तुला काही बायको सुटत नाही. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. यापेक्षा काय शब्द वापरावे मला तुम्ही सांगा. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये 64व्या श्लोकामध्ये अतिमूढ अज्ञानी माणूस तमोगुणी आहे आणि त्याला कुठलाही दृढ एकदा ठरवलेलं विचार तो दृढपणे अंमलात आणू शकत नाही. त्याच्या मनामध्ये अत्यंतिक काम आहे, त्याच्या अंतःकरणात कुठेही राम त्याच्या मनामध्ये बसू शकत नाही. ज्याला लोभ आहे त्याच्या जीवनामध्ये केवळ चिडचिड, केवळ उद्वेग, केवळ क्षोभ एवढंच त्याच्या जीवनामध्ये राहू शकतं. आणि जो अत्यंतिक विषयी आहे तो कायम दैन्यवान आहे, आत्यंतिक विषयी माणूस आहे, संपत्ती अमाप आहे पण कायम दैन्य. काय उपयोग आहे अशा जीवनाचा. म्हणून मानवी जीवनाचा ऐहिक आणि पारमार्थिक विचार जर आपल्याला समृद्ध करायचा असेल तर समर्थांनी सांगितलेल्या मनांच्या श्लोकांचं चिंतन, मनाच्या श्लोकांचा अभ्यास हे आपण करत राहिला पाहिजे. उद्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पुढचा श्लोक आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.